नमस्कार मंडळी, तुमचं गिन्नी रेसिपीजमध्ये स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत खोबऱ्याचे लाडू, सुक्या खोबऱ्याचे डेसिकेट कोकोनट आहे। तर इथे मी काही साहित्य घेतलं आहे पहा। 1 वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे, अर्धी वाटी मिल्क पावडर घेतलेला आहे, 1 वाटी साखर घेतलेली आहे, अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे, 8-10 विलायची कुटून घेतलेल्या आहेत आणि 1 वाटी दूध घेतलेलं आहे। चला तर मग बनवूया आपण खोबऱ्याचे लाडू। इथे मी तूप टाकून घेत आहे। कढई ठेवली होती मी आधीच गरम करायला। त्यात मी खोबरे टाकून घेत आहे। थोडंसं ठेवायचं आहे आपल्याला, इतकं ठेवलेलं आहे। याला मी भाजून घेते। थोडंसं भाजून घ्यायचं आहे। याचा कलर चेंज नाही व्हायचा पाहिजे। 2 ते 4 मिनिटं फक्त याला भाजून घ्यायचं आहे। पहा, या प्रकारे भाजून घेतलेला आहे मी। यात मी साखर टाकत आहे। मध्ये आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे। मिल्क पावडर टाकून घेत आहे। दूध टाकून घ्यायचं आहे। घट्ट होईल त्याला आपल्याला हलवत राहायचं आहे तूप सुटेपर्यंत। पहा, या प्रकारे मी भाजून घेतलेलं आहे। यामध्ये आपण विलायची पावडर टाकणार आहोत आणि मग थंड झाल्यावर याचे आपण लाडू वळून घेणार आहोत। विलायची पावडर टाकली आहे तर मी गॅस बंद करते आता। पहा कसं झालं आपलं खोबऱ्याचं मिश्रण। आपण याचे लाडू वळून घेऊया। प्रकारे आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत। इतके चांगले लागतात हे घरातले बनवलेले लाडू आपले खोबऱ्याचे। तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। गिन्नी रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा। थोडेसे थंड झाले की मग याला वळून घ्यायचं आहे। जास्त गारही होऊ द्यायचं नाही आहे। मी तुम्हाला सगळे वळून दाखवते। पहा, या प्रकारे वळून घ्यायचे आहे। पहा कसे झाले आहेत आपले सुक्या नारळाचे लाडू। तुम्ही पाहू शकता इथे खूप कमी वेळ लागतो आपल्याला आणि साहित्यही जास्त लागत नाही। मी याच्यावर थोडंसं सुकं खोबरं टाकलेलं आहे। तुम्ही पाहू शकता कसे झाले आहे सुक्या नारळाचे लाडू। इतके छान चवीला, तोंडात टाकताच ते विरघळतात। तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। आज माझ्या दीदीला हे लाडू खायचे होते म्हणून म्हटलं चला याचा व्हिडिओ टाकावा, म्हणून मी हे लाडू कामत बनवलेले आहेत। तर तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। तुमची गिन्नी रेसिपी। धन्यवाद। पहा, मी एक लाडू तुम्हाला तोडून दाखवते। खायला इतके चविष्ट आहेत आणि इतके अप्रतिम आहेत। तुम्ही पाहू शकता कसे झालेले आहेत लाडू। तुम्ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे।